चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण ओल्या नारळाच्या वड्या कशा करायच्या हे बघणार आहोत। अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी बघा, एकदम परफेक्ट त्याचं टेक्स्चर आलेलं आहे। कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते। अगदी पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये ह्या नारळाच्या वड्या केल्या जातात आणि खाण्यासाठी सुद्धा अतिशय टेस्टी लागतात। पण या वड्या करताना काही जणांना ते जमत नाहीत, त्याच्या वड्याच नीट पडत नाहीत किंवा ते खुसखुशीत होतात, एकदम अशा जास्त दिवस टिकत नाहीत। तर या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी अगदी कमी साहित्यामध्ये हे झटपट तयार होणाऱ्या ओल्या नारळाच्या वड्या। अगदी सोपी पद्धत मी ती तुम्हाला सांगितलेली आहे। तुम्ही या वड्या पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी पण परफेक्ट जमा होतील, इतकी ही सोपी रेसिपी आहे। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। नारळाच्या वड्या करताना आधी आपल्याला परफेक्ट हे माप घ्यायचं आहे। तुम्ही नारळाच्या वड्या कितीही नारळाच्या तुम्ही करू शकता, पण माप हे परफेक्ट असेल ना तर वडीसुद्धा खूप चवदार आणि टेस्टी बनते। इथे मी 2 वाटी ओला नारळ किसून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे। 1 वाटी पूर्ण भरायची नाही, एकदम थोडीशी खाली ठेवायची। तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर 1 वाटी घेतली तरीही चालेल। आता त्यानंतर इथे आपल्याला जाड बुडाची एक पातेली घ्यायची आहे। पातेली किंवा कढई पण थोडीशी जाड असावी, म्हणजेच आपल्याला हे परतताना ते खाली करपत नाही। त्यानंतर इथे मी 2 चमचे तूप घातलेले आहे। तूप छान गरम झाल्यावरती आपल्याला इथे किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि त्यानंतर 2 मिनटं ह्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला साखर घालायची आहे। पण इथे मी ओल्या नारळाच्या वड्या जास्त प्रमाणात करत आहे, पण तुम्हाला मी जे माप सांगितलेलं आहे तर त्या मापानेच तुम्ही हे करून घेऊ शकता। जर 2 वाटी ओल्या नारळाचं किस असेल तर 1 वाटी आपल्याला साखर घालायची आहे। हेच प्रमाण तुम्ही हे ठेवून तुमच्या वड्या एकदम मस्त एकदम परफेक्ट होऊ शकतात। वड्या करताना अजिबात ही बिघडणार नाहीत, नक्कीच ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीने लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे। 2 मिनटानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे। साखरसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही ते बघू शकताय बघा, इथे मी सतत हलवत राहिलेली आहे आणि साखरसुद्धा आता इथे मेल्ट झालेली आहे। साखर घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, त्याच्यासाठी क्षमा असावी। त्यानंतर आपल्याला इथे मी 4 चमचे आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर इथे मी थोडासा इथे फूड कलर घातलेला आहे, अगदी 1 चिमूटभर। तुम्ही नाही घातलं तरीही चालेल, फक्त थोडा कलर छान यावा यासाठी इथे मी चिमूटभर कलर घातलेला आहे आणि त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर एका नारळाच्या वड्या करणार असाल तर मिल्क पावडर आपल्याला 2 चमचे वापरायचे आहे आणि त्यानंतर सगळं साहित्य असं मिक्स करून घ्यायचे आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे कोरडं होईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे। सतत आपल्याला हलवत राहिलं आहे, थोडंसं तर कोरडं झालेलं आहे बघा। आता वड्या थापण्यासाठी आपलं हे मिश्रण परफेक्ट आहे की नाही हे कसं ओळखावं? थोडंसं मिश्रण 1 चम्मच इतकं आपल्याला मिश्रण हे बाहेर काढून घ्यायचं आहे एका डिशमध्ये आणि जर गोळा होत असेल तर हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। हे मिश्रण आपलं एकदम छान झालेलं आहे। त्यानंतर इथे मी ताटामध्ये बघा थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। वडी सेट करताना आपण हे पटकन करायचं आहे, नाहीतर ते कोरडं होत जातं मिश्रण आणि त्यामुळे थापला बरोबर जात नाहीत आणि वड्यासुद्धा आपला बरोबर येत नाही। त्यासाठी हे गरम असतानाच आपल्याला करायचं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने इथे मी गरम असतानाच करून घेतलेलं आहे। थोडंसं 2-3 मिनटासाठी किंवा 5 मिनटं ह्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर थोडं ह्याच्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत। वरून तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता तुमच्या आवडीनुसार, नाही घातले तरीही चालेल आणि घातले तरीही चालतील। तर अशा पद्धतीने मी सर्व मिश्रण आता हे थापून घेतलेलं आहे। आता वड्यासाठी आपण हे कापून घेणार आहोत। थोडंसं थंड झालेलं आहे, सुरीला थोडंसं तूप लावायचं आहे म्हणजे ते चिटकणार नाहीत। थोडंसं गरम असतानाच आपल्याला ह्या वड्या करून घ्यायच्या आहेत। एकदा सेट झाल्या ना की वड्यासुद्धा आपल्या बरोबर निघत नाहीत, त्यामुळे वड्या पटकन पडल्या जात नाहीत। त्यासाठी थोडंसं गरम असताना जर आपण केलं तर वड्या ह्या चांगल्या पडल्या जातात। फक्त सुरीने आपल्याला मार्क करून ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या वड्या काढायच्या आहेत। तर मी ह्या भरपूर प्रमाणात वड्या केलेल्या आहेत।
तर ओल्या नारळाच्या वड्या इथे मी 1 ते 1.5 किलो केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने इथे मी सर्व वड्या थापून कट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे सुकून द्यायचं आहे. हे बघा, तुम्ही आता बघू शकताय बघा, मिश्रण आपलं मस्त एकदम आता थंड झालेलं आहे. त्यानंतर वड्या पण बघा, जिथून आपण कट केलेल्या आहेत पुन्हा तिथे मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे वड्या आपल्या मस्त अलगद निघतील बघा, अजिबातही तुटत नाहीत आणि त्याचा परफेक्ट चौकोन आकार आपल्याला मिळतो. अगदी मऊसूद, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या वड्या आपल्या इथे तयार होतात. ह्या वड्या 15 ते 20 दिवससुद्धा छान टिकतात, अजिबातही खराब होत नाहीत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.